सरसंचलित श्रद्धा सुपर जेम्स। प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते। तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो। तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी। संपर्क 8600826700। तारदाळ येथील जीवघेणा हल्ला प्रकरण 6 जणांवर गुन्हा दाखल। इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या तारदाळ परिसरात जुन्या वादाच्या कारणातून एका तरुणावर व त्याच्या नातेवाईकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 6 जणांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। या प्रकरणी ओम सुहास नरमदे वय 19 रा, हनुमान मंदिर परिसर, जावयाची वाडी, तारदाळ ता हातकणंगले यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी ओम नरमदे आणि सुजल नलवडे यांच्यात पूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते। त्याचाच राग मनात धरून सुजल नलवडे, जय उर्फ मोन्या ओगले, यश ओगले, हेमंत मुसळे, युवराज उर्फ प्रीतम खांडेकर व विजय शिंदे, सर्वरा खोतवाडी ता हातकणंगले यांनी एकत्र येत खोतवाडी येथील आरोही परमिट रूम आणि बिअरबार समोरील रस्त्यावर नरमदे याला अडवून मारहाण केली। यावेळी संशयितांनी ओम नरमदे व त्यांचा भाऊ गणेश नरमदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली। तसेच संशयित आरोपी जय उर्फ मोन्या ओगले याने फायटरने वार करून ओम नरमदे यांना जखमी केले। यानंतर संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवून मोटारसायकलींवरून नरमदे यांच्या घराकडे जात सागर दत्तात्रय नरमदे वय 46 व अजय वसंत चौगुले वय 39 यांना देखील मारहाण केली। जखमी अवस्थेत ते पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचे समजल्यानंतर संशयित आरोपींनी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली। त्यामुळे ओम नरमदे यांनी 6 जणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यानुसार शहापूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे। उर्वरित संशयित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत। दरम्यान या घटनेची माहिती गावात समजताच संतप्त ग्रामस्थांनी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली। काही ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलनही केले। त्यानंतर पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। रात्री उशिरा पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे। पत्रकार संतोष मोकाशी, माय नगरी न्यूज, इचलकरंजी।